सच्चा मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्या. तर पहा आज इतकी धावपळ आहे. तर पहा एक बाई माणूस किती धावपळ करते दिवसभरात. तर तुम्ही आज पाहू शकता. तर चला आज माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर पहा हे रेन पाईप मागल्या वर्षीचे पपईचे रेन पाईप होते हे आणि पपई काढल्याच्या नंतर आम्ही रेन पाईप गोळा केले आणि घरी नेऊन ठेवले होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त. आणि हे पहिलं आमचं एक एकरभर रान आहे वरचं आणि इथं पपई लावली होती मागल्या वर्षी. तर पहा इथं मी काकऱ्या पाळी घातल्या होत्या. अगोदर काकऱ्या घातल्या आणि दुसऱ्या दिवशी पाळी घातली होती. ते पहा पावसाने आम्हाला लागवड करायला लेट झाले होते आणि ट्रॅक्टरवाल्याला काय झालं, घरचा ट्रॅक्टर आहे आमचा, पण आम्हाला बाहेरून ट्रॅक्टर बोलवायला वेळ आली, की सर यंत्र नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे सर यंत्र आम्ही बाहेरून ट्रॅक्टर बोलवला. तर पहा ट्रॅक्टरवाल्यांनी पण लय लेट केले 2-4 दिवस. आज येतो, उद्या येतो, आज येतो, उद्या येतो करता त्यांनी पण 2-4 दिवस लेटच केले. तर लागवड करायला भरपूर लेट झाले होते. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही म्हणलो, तर 2 एकराला सरी पाडायची. त्यामुळं त्यांना म्हणलं, "चला आपण खालच्या रानातली सरी पाडून येऊ." तर आम्ही चाललो होतो खालच्या रानात. तर तुम्ही पाहू शकता. शेत आमचं भरपूर असं जंगला टाईप शेत आहे. तर मी 2-4 वेळा बिबट्या पण बघितला होता. तर चला, त्यानंतर आम्ही आलो खालच्या शेतात आणि माझा मुलगा आणि मी रेन पाईप परत ते पण घरून घेऊन आले होते. आता 8 फुटावरती सरी पाडायची, चुकावा नाही म्हणून, एकदम सरळ सरी यावा म्हणून आम्ही घरून टेप घेऊन आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरवाले पुढे गेले आणि ट्रॅक्टरवाले तिथं ट्रॅक्टर लावत होते. त्यानंतर आम्ही शेतात आलो. तर तुम्ही पाहू शकता. त्या शेताला पण मी काकऱ्या पाळी हे सगळं मी चालवला होता ट्रॅक्टर. हे आमच्या घरी पण ट्रॅक्टर आहे आमचा स्वतःचा. तर चला आता सरी अशी मस्त पाडून घेतली आहे. 8-8 फुटाचं अंतर आणि आम्ही ट्रॅक्टरच्या पुढं बरोबर असं 2-4 वेळा वळखावणं करून ट्रॅक्टर बराबर सरी पाडत होता. तर चला आम्ही आता चाललोय वरच्या शेताकडे. आता इथं 40 मिनिटं ट्रॅक्टरचे 40 मिनिटं झाले होते. इथं पडल्या होत्या 18 सऱ्या आणि ट्रॅक्टर गेला होता पुढं. तर चला आम्ही पण चाललोय ट्रॅक्टरच्या पाठीमागून. तर तुम्ही पाहू शकता इथं ऊसाचं रान आहे आणि इथं मोठी ताल आहे. या तालीच्या वरून पण ऊसच आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं मी मागल्या वर्षी बिबट्या बघितला होता. 2 बाया आणि मी. आम्ही चाललो होतो पपई तोडायला खालच्या शेतात आणि इथं बिबट्या बघितला होता. तर चला जाऊ द्या आपण चलू आता वरच्या रानात. आता ट्रॅक्टर चाललाय वरच्या रानात. आमची इतकी धावपळ झाली होती. सकाळच्या पारी आज लय काम करायचंय. सरी पाडायची, बाया घेऊन यायच्यात. परत दिवसभर पपई लावायची. उरलेल्या टाईमात रेन पाईप पण पांगवायचे. आता पाहू काय होतंय. तर चला असं माझं धावपळ चालू होती. वरच्या रानात आलो आम्ही. प्रत्येक सरीला आम्ही वळखावणं करायचो आणि पुढे चालायचो. तर पहा असं चालू होतं आमचं काम. तर त्यानंतर वरच्या रानात गेलो, सरी पाडली. आणि माझ्या मुलाला इथं मोरपीस पण सापडला होता. आमच्या इकडं मोर मोर पण भरपूर आहे. त्यानंतर इथं मोरपीस सापडला होता. ते मोरपीस घेऊन ते पण धरत होता. तर पहा ते पण मला काम करू लागत होता. असं आम्ही 8-8 फुटावरती वळखावणं करून ट्रॅक्टरवाले बराबर सरी सरळ आणीत होते. त्यावरती आम्ही म्हणजे पुऱ्या रानात आम्ही 4-5 ठिकाणी वळखावणं करायचो. तर पहा आमच्या जवळ ट्रॅक्टर आला होता त्याच्यामुळे आम्ही पळत होतो. तर पहा इथं पण आम्ही ओळखवणे केले. त्यानंतर मी घरी गेले. इथं पण 40 मिनिटं झाले. असं करता मला वाटतंय दोन्ही एकराला 1.5 तास भरले त्यांचे. तर पहा आणि मग त्यानंतर मी घरी गेले. बाईला घेऊन आले. 20 लिटरचं ड्रम घेऊन आले. माझ्या मुलीला पण घेऊन आले. तर पहा हे मागल्या वर्षीचं आम्ही पपईचं बी म्हणजे मागल्या वर्षी पपई होती ना, त्याचे लांब-लांब पपया 1 नंबर पपया काढून मस्त बी साठवून ठेवले होते मागल्या वर्षीच. आपण बाहेरून आणायचं म्हणल्यावर भरपूर खर्च होतो. त्याच्यामुळे आम्ही घरीच बी तयार केले होते. तर तुम्ही पाहू शकता. मस्त त्याला फंगीसाईड लावून ठेवले होते मागल्या वर्षीच. तर पहा तुम्ही मस्त बी राहिले. तर पहा मग त्यानंतर आम्ही 5-5 फुटाच्या काठ्या मोडून घेतल्या. त्यानंतर मुलांना आमची सैना चालू झाली. तर तुम्ही पाहू शकता कामाला आता सुरुवात केली आम्ही. तर पहा इथं एकरभर रान आम्ही लावून काढलं. त्यानंतर आम्ही खालच्या शेतात गेलो. तर पहा इथं वाजले होते आता 3. त्यानंतर आम्ही इथं पण मग वरच्या रानातलं एकरभर लावून आम्ही खालच्या रानात आलो. वरचं रान 3 तासात पपई लागवड करून झाली होती आणि खालच्या रानात पपई लागवड करायला चालू झाली होती. तर तुम्ही पाहू शकता माझा मुलगा कसा सरीनं वळखावणं पाडीत होता. तर तुम्ही पाहू शकता वर पण एकरभर रानाला त्यांनी असंच वळखावणं केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मुलं मला काम करू लागले आणि पहा इथं पपईचं बी 4 ते 5 असे आम्ही टाकायचो. तर की का एखादं उगतं, एखादं उगत नाही असं त्याच्यामुळं आपण 5-5 बिया शेतात
5-5 फुटाच्या अंतरावर टाकून घेतल्या, की उगल्या तर आपण जास्त उगल्या तर आपण उपटून काढू शकतो. पण एखादी उगली ना आपण तिला म्हणजे ठेवू शकतो. लागवड म्हणजे आगं-मागं व्हावा नाही म्हणून आम्ही जास्त बिया टाकल्या. तर चला असं माझी मुलगी पण इथं लावू लागत होती. पहा असं मस्त काम झालं आणि 2 एकर पपई लागवड करून झाली. त्यानंतर आम्ही वरती गेलो, तर माझ्या मुलीला इथं मस्त लावर असते ना, ती लावरचं पिल्लू सापडलं. त्याला इतका आनंद झाला. तर माझी मुलगी माझ्या मुलाला सांगत होती, "दादा मस्त पिल्लू सापडलं, तर तुम्ही पहा." इतके दमले होते, पण त्यांना हे पिल्लू पाहून इतका आनंद झाला, तर तुम्ही पाहू शकता. मस्त आनंद झाला. मग माझ्या मुलीने त्याच्या हातात पिल्लू दिलं. तर पहा सकाळपासून माझी मुलं सकाळपासून म्हणजे 8 वाजेपासून संध्याकाळचं 6:30 वाजेपर्यंत काम करत होते. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं उरलेल्या टाईमात आम्ही एकरभर मस्त रेन पाईप पांगून घेतले. तर तुम्ही पाहू शकता. असं माझं दिवसभराचं काम झालं. तर पहा रेन पाईप पांगून घेतले, सकाळी सरी पाडून घेतली, त्यानंतर 2 एकर पपई लागवड लागवड करून घेतली. तर पहा एक बाई माणूस किती कष्ट करू शकते. तर पहा इतकी धावपळ झाली, तर सगळी कामं ओकेमध्ये झाली. आता उद्या पण भरपूर कामं आहेत, तर उद्याचा व्हिडिओ उद्या येईल. तर चला असंच साहेब कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर चला असंच साहेब.